मनसे बीएमसीमध्ये अर्थात मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार असा दावाच राज ठाकरे यांनी केला। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा असं देखील राज ठाकरे म्हणालेत। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, राज यांनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश देखील दिले। महत्त्वाची बाब म्हणजे हा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मनसे मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार असा दावा राज ठाकरे यांनी केला। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी दिल्या। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तुम्ही एकाच पक्षात का भांडता असा सवाल देखील त्यांनी विचारला। तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। आपापसातले हेवे दावे संपवा आणि कामाला लागा अशा सूचना देखील त्यांनी केल्या। स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राउंडवर उतरून काम करा असे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। कुणालाही न घाबरता आत्मविश्वासानं काम करा, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्या स्वीकारा असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। बिलकुल कार्यकर्ते काहीतरी विचारधारा घेऊन आता निघालेले आहेत आणि निश्चितपणे मला असं वाटतं की याचा आम्हाला फायदा येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे। नेमकं राज ठाकरे यांनी युती संदर्भात काही भाष्य केलं आहे का? युती संदर्भात काही भाष्याचा विषय येत नाही इथं, कारण आम्हाला शेवटी आतापर्यंत आम्ही आमच्या निवडणुका इंडिव्हिज्युअल लेवलवरती लढवलेल्या आहेत आणि आमचं संघटन मजबूत करण्याचं काम आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। दोन्ही भाव एकत्र येऊ शकतात तर हेवे दावे सोडून त्यांनी एकंदरीत त्यांचं म्हणणं असं होतं की अरे मग आपले जुने सहकारी आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, आपल्यासोबत एवढे वर्षे काम केलेले आहेत, पदाधिकारी आहेत, उमेदवार होते, या सगळ्यांना एकत्र घ्या, जे कोण नवीन येतील त्यांना एकत्र घ्या आणि पुढे चला। कुठलाही पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी सगळा प्रयत्न करत असतो आणि राज ठाकरे साहेब तर करतातच प्रयत्न। महानगरपालिकेसाठी काही प्लॅन तयार झालेला आहे आता आणि ग्राउंड योग्य वेळी तो येईल। मतदार याद्यांवर पण या काम जोरात काम करायला सांगितलेलं आहे। ती नुसती राजगर्जना नव्हती, ती राजभाषा होती, तो राजविचार होता आणि तो विचार त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे वरती बसलेल्या म्हणजे सर्व नेत्यांपासून ते खालपर्यंत गटाध्यक्षांना त्यांनी ज्या सूचना केल्या त्या येणाऱ्या काळात ज्या काही सगळ्या गोष्टी असतील निवडणुकांच्या स्वरूपातल्या तिथे तळागाळापर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका, पक्षाने आजपर्यंत केलेली आंदोलनं, पक्षाने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये केलेलं काम, जेव्हा जेव्हा जिथे आम्ही सत्तेत होतो किंवा विरोधात होतो आणि आम्ही घेतलेल्या भूमिका ह्या टोकापर्यंत जाऊन करायच्या आहेत। त्याच्याप्रमाणेच मतदारसंघावरती आपापल्या संपूर्णपणे लक्ष देऊन कशा प्रकारे तिथे उत्तम काम करता येईल याचं त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन केलं। नक्कीच दिलीप देशपांडे आपल्या सोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आज बैठक झाली, पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा देण्याचं काम जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे। राजभाषा नेमकी काय होती, राजघर्षणा होती का की राज आदेश होता, काय होता? महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी करणं अपेक्षित आहे, गटाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, उपशाखाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, कशा पद्धतीने काम करायचं आहे, मतदार यादीवर कसं काम करायचं आहे, बूथ लेवल एजंटकडनं काय अपेक्षा आहेत, या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन राजसाहेबांनी केलं। बऱ्याच जणांना अपेक्षा होती की आज युती संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा होतील, असं काही झालं? असं वाटतं की पक्षांतर्गत बैठक होती, तो विषय आता चर्चेचा नव्हता। पण दोन्ही बंधू जर एकत्र असतील तर हेवे दावे बाजूला ठेवायला पाहिजे अशा पद्धतीने। मुळात असं युती या विषयावर आता सध्या भाषण आम्हाला काही करायचं नाही। निशिकांत दुबे यांची जी वक्तव्य आता तर म्हणतायत की निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकारण महाराष्ट्रात मला वाटतं एकदा निशिकांत दुबेंना येऊच दे महाराष्ट्रात, आम्ही मनसे स्टाईल त्यांचं स्वागत करायला आम्ही पण उत्सुक आहोत। जेवढे फडणवीस साहेब उत्सुक आहेत तेवढे आम्ही पण उत्सुक आहोत। म्हणतायत की आम्ही त्यांचं स्वागत करू निशिकांत दुबे, आम्ही पण करणार ना, पण आमच्या स्टाईलनी करणार। पण मराठी भाषेबाबत जर कोणी योग्य भूमिका घेतली नाही किंवा हिंसाचार केला तर त्याच्यावरती कारवाई करणार असं म्हणतात। मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार। थेट सरकारला आव्हान आहे मनसेकडून। सरकारने अपमान केलाय का? सरकार म्हणते मराठी भाषेबद्दल हिंसाचार केला तर कारवाई करणार। आम्ही म्हटलं की अपमान केला तर कारवाई करणार, आम्ही करणार कारवाई। सरकारने काय आमच्यावर कारवाई तो सरकारचा विषय, पण भाषेचा अपमान जर आमच्या कोणी केला मराठी भाषेचा तर आम्ही कारवाई करणार। महानगरपालिकेमध्ये मनसेची मोठी भूमिका असेल असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले या बैठकीमध्ये। निश्चितपणे आमची आहेच। महाराष्ट्राच्या राजकारण मनसेशिवाय होऊच शकत नाही आणि मुंबईचा महापौर मनसेचा होणार, कुणाचा होईल ते अजून खूप दूरच्या गोष्टी आहेत, इतक्यात बोलायची गरज नाही। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
तर युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.